तर सरकारला शांततेत आंदोलन केलेलं समजत नसेल तर शेतकऱ्याला आता जागवावं लागेल, नाहीतर पुन्हा आपल्यावर गुलामगिरी आल्याशिवाय राहणार नाही. मग ती गुलामगिरी कुठल्या पक्षाची, कुठल्या संघटनेची असो, शेतकऱ्याच्या पोरानं स्वतःसाठी लढायला शिकलं पाहिजे. मी या ठिकाणाहून आपल्या माध्यमातून सरकारला आव्हान देतो, जर का तुम्ही संवैधानिक मार्गानं चालणाऱ्या आंदोलनाकडे लक्ष देणार नसाल तर आम्हाला दुसरी भाषा देखील आम्हाला दुसरी पद्धत देखील माहिती आहे. सर्व मराठवाड्यातील, महाराष्ट्रातील सर्व तरुणांना विनंती करतो, आपापल्या तहसीलला निवेदन द्या. प्रत्येक तहसीलला निवेदन गेलं पाहिजे कर्जमाफीचं, ओल्या दुष्काळाचं. आपल्याला हा लढा आता थांबून चालणार नाही. आपल्याला हा लढा असाच पेटत ठेवावा लागेल. मी तुमच्यासाठी या ठिकाणी लढायला तयार आहे. आपण जे प्रेम या ठिकाणी दाखवत आहे, मी तुमच्या भावना समजू शकतो. मित्र, जर का आपल्याला असा न्याय दिला नाही तर हातात दांडुकने घेऊन आपण न्याय मिळवू. आणि यांच्या घरावर चढाई जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले जिंकले तसे यांनी हजारो लाखो करोडो रुपये यांच्या घरात दाबून ठेवले. ते लुटून, सुरत लुटून पुण्याला वाटायचं काम, गरिबाला जनतेला वाटायचं कामाची मोहीम आपण हातात घेऊ. यांना जर देशाचा नेपाळ करायचा असेल, यांना जर संविधानिक आंदोलनाची दखल घ्यायची नसेल तर आपल्याकडे आता तोच एक मार्ग या ठिकाणी उरलेला आहे. पण हम तुम्हारे साथ. या ठिकाणी आज मला असं वाटतं आपण त्यांची संध्याकाळपर्यंत वाट मंत्री, प्रतिनिधी, जिल्हाधिकारी त्याचं इकडे बिंगो भाऊ, त्याचं ते इकडे बिंगो असं आले नाही तर आपण पुढची दिशा काय करायचं ते ठरवू. काळजी करू नका. आज आपण उपचार घेणार नाही, आता आपण पाणी घेणार नाही. साहेब, आजचे दिवस आपण वाट बघू. आज येतं का बघू, त्या गेंड्याच्या कातडीला, त्यांच्या काळजाला पाझर फुटतं की नाही बघू. उद्या काय निर्णय घ्यायचा ते आपण घेऊ. धन्यवाद. मंगेश भाई, तुम आगे बढ़ो. ज्याप्रमाणे मंगेश भाऊने आपल्याला सांगितलंय की आज आपण सुल्लोडपंची